नागेश पाटील आष्टीकर हे मनानं आमचेच आहेत, सध्या केवळ शरीरानं ते ठाकरे गटात आहे असा दावा आमदार संतोष बांगर यांनी केलाय। राजकीय गणित जुळत नाही म्हणून ते तिकडे आहेत, पण गणित जुळली की ते संतोष बांगर की जय म्हणत शिवसेनेत येणार आहेत असंही बांगर यांनी म्हटलंय। सुषमा अंधारे दिल्लीत खासदार नरेश म्हस्केंना का भेटल्या असा सवाल शिवसेनेचे मंत्री उदय सामंतांनी उपस्थित केला होता। यावरून सुषमा अंधारे यांनी खुलासा केलाय। एका सहज स्वाभाविक भेटीला उदय सामंतांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याचं अंधारे म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत। त्र्यंबकेश्वर प्रचाराचा नारळ फोडणार आहेत, तर उपमुख्यमंत्रीही एकनाथ शिंदे याच नाशकात 3 सभा घेणार आहेत। जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी हे महायुतीतलेच पक्ष आमने सामने आलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत। भुसावळ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे। मंचर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षांना भरघोस मतांनी निवडून द्या असं आवाहन मतदारांना माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलंय। युतीच्या उमेदवाराला निवडून दिल्यानंतर मंचरमध्ये विकास नदीचा पूर वाहिल्याशिवाय राहणार नाही असंही ते म्हणाले। शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी वसमतच्या शिवसेनेच्या उमेदवारांचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे दिले। शिवसेनेच्या जवळपास 15 उमेदवारांना एबी फॉर्म मिळालेच नसल्याचा शिवसेनेचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी खळबळजनक आरोप केलाय। शिंदे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा राज्यात नवी समीकरणं पाहायला मिळतील असं वक्तव्य आमदार रोहित पवारांनी केलंय। सांगली जिल्ह्यात काँग्रेसच्या अपुऱ्या नेतृत्वामुळे पक्षाची वाताहात झाली आहे। नगरपालिका निवडणुकीत 8 पैकी 6 ठिकाणी काँग्रेसला आपलं चिन्ह सुद्धा राखता आलं नाही। विश्वजित कदम, विशाल पाटील यांचं नेतृत्व अपुरं पडत असल्याचं दिसतंय। सांगली जिल्ह्याला काँग्रेसचा बालेकिल्ला मानलं जायचं, त्यांचं जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाल्याचं दिसून येतंय। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण या कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाल्यात। काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झाकीर पठाण यांच्यासाठी शहरातून त्यांनी पदयात्रा काढली। वर्ध्यामध्ये नगरपालिका निवडणूक प्रचार जोरात सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी उमेदवारांसाठी राजकीय नेते हे प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं दिसून येतंय।